देवीची उपासना का केली जाते किंवा का केली पाहिजे असं आपल्या पुराणांमध्ये सांगितलं? शाक्त परंपरेमध्ये, श्रीविद्या परंपरेमध्ये भोगाला न्यूनता दिलेली नाहीये. भोग आणि मोक्ष प्रदान करणारी ललिता त्रिपुर सुंदरी किंवा शक्ती उपासना आहे. अन्य तुम्ही ज्याही साधना करता त्या साधनेमध्ये तुम्हाला मोक्षाचा मार्ग दिला जाणार आहे. तुमच्या प्रापंचिक अडचणी तुमच्या दूर होणार आहेत. परंतु श्रीविद्या उपासना ही एकमेव अशी आहे, सुंदरीची उपासना म्हणजे त्रिपुर सुंदरीची उपासना अशी आहे की तुम्हाला ती अगोदर पूर्णतः भोग प्रदान करते. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये शक्ती उपासना तुम्ही करता, शक्ती जेव्हा तुम्ही तिची साधना करता, तुम्ही अगदी कोणत्याही दऱ्या खोऱ्याच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही कुठेही बसलेले जरी असलात तरी तुमच्यापर्यंत ती जगदंबा शक्ती रूपात प्रगट होते, ती लक्ष्मी रूपात तुमच्यासमोर प्रगट होते. जोपर्यंत तुमचा जन्म काय झालेला आहे, माझी इच्छा आहे म्हणून आपला जन्म झालेला आहे. बरोबर. मग शक्ती तत्व असं काम करतं की अगोदर इच्छा संपली पाहिजे, मग नंतरच मोक्षाचा मार्ग पुढे होईल. म्हणून इच्छा केव्हा संपेल, तिचा एक मार्ग आहे की इच्छा ही भोगून संपवावी लागेल. मग जगदंबा शक्तीची उपासना जेव्हा तुमच्या जीवनात येते तेव्हा ती तुम्हाला सगळे भोग अगोदर प्रदान करते. भोगा त्याच्यातून तुम्ही पूर्ण तुमची संतुष्टी करा आणि मग नंतर तुम्ही आत्मज्ञानाची, आत्मविद्येकडे तुम्ही तुमचा प्रवास सुरू करा. जेव्हा तुम्ही शक्ती साधना करतात सर्वात अगोदर तुमची ती नावलौकिकता देते. कोणताही शक्ती उपासक असो तो असा गुप्त नाही राहू शकत. अच्छा. तो येन प्रकारेनं तो समाजामध्ये त्याचं नाव पोहोचणार म्हणजे पोहोचणार. शेवटी ती पब्लिसिटी काय आहे, हे सुद्धा शक्तीचंच एक स्वरूप आहे. नंतर शक्तीचं दुसरं स्वरूप काय आहे, ज्ञान आहे. सरस्वती शक्ती उपासना तुम्हाला बुद्धी पाहिजे ना, यासाठी ती सरस्वती रूपात पण ती तुमच्या जीवनामध्ये प्रकट होते. तुमची क्रियाशक्ती, तुम्ही समाजामध्ये नवनव चैतन्य तुम्ही निर्माण करता, नवीन नवीन गोष्टी तुम्ही शक्ती साधक हा तयार करतो. आणि त्यानंतर मग होते महालक्ष्मी. शक्ती उपासक कोणत्याही कोपऱ्यात असू दे, तो गुहेमध्ये जरी बसला तरी लक्ष्मी रूपात त्याच्यापर्यंत देवी तिथे पोहोचते. शक्ती उपासक जेव्हाही मी विचार करतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण येतं. महाराजांनी कर्मही केलं आणि साधनाही केली म्हणून हे साम्राज्य त्यांनी उभं केलं. तसं शक्ती उपासक हे आपलं एक नवीन साम्राज्य तयार करण्याची शक्ती देवी उपासकामध्ये येते.